शिक्षक बंधू भगिनींना पुन्हा एकदा नमस्कार. आपल्या मिनी शाळा ऍपमध्ये आपले सर्व ते खूप छान टीईटीचे तास घेत आहेत. तर जरूर जे शिक्षक अजूनही आपल्या मिनी शाळा ऍपमध्ये जॉईन आहेत किंवा आपल्या टीईटीच्या ग्रुपमध्ये जॉईन नाहीत त्यांना ही माहिती द्या. आज सीटीईटीचा रिझल्ट आलेला आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत आपला जो हा ग्रुप आहे तिथे फक्त 99 रुपयामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यामुळे सर्व शिक्षक बंधू भगिनींना पुन्हा एकदा नम्र विनंती की त्यांनी आपल्या मिनी शाळा ऍपही डाउनलोड करावं आणि आपल्या टीईटीच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. तर आज आपण गती आणि गतीचे प्रकार ही भौतिकशास्त्रातली सर्वात मूलभूत संकल्पना जी आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे की गती म्हणजे एखाद्या वस्तूनं सभोवतालच्या वातावरणाची आपली स्थिती जेव्हा बदलते एखादी वस्तू सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती जेव्हा एखादी वस्तू बदलते तेव्हा त्याला गती असं म्हणतात. जर एखादी वस्तू जागा बदलत असेल तर तिला आपण असं म्हणतो की ती वस्तू गतिमान आहे. वस्तू जागा बदलण्याच्या जर स्थितीत नसेल तर आपण म्हणतो की ती वस्तू स्थिर आहे. हे भौतिकशास्त्रातले आपले मूलभूत संकल्पना आहेत. एखादी वस्तू जर सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती बदलत असेल, जागा बदलत असेल, तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो. आणि जर एखादी वस्तू जागा बदलत नसेल, तर ती वस्तू स्थिर वस्तू आहे असं आपण त्याला म्हणतो. तर ही गती काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत ते आपण बघूया. बघा आपल्या समोर दोन उदाहरणं दिसत आहेत स्क्रीनवर. एक जी ट्रेन आहे ती स्थिर आहे. ती वस्तू किंवा ती ट्रेन जागा बदलत नाहीये. सभोवतालच्या वातावरणाशी सभोवतालच्या परिस्थितीशी जर पाहिलं तर ती वस्तू जागा बदलत नाहीये, ती स्थिर उभी आहे. म्हणून जर वस्तू जागा बदलण्याच्या स्थितीत जर नसेल तर त्या वस्तूला आपण स्थिर वस्तू असं म्हणतो. पण जर एखादी वस्तू जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो. जर दुसऱ्या उदाहरणात पाहिलं तर चालू असलेली ट्रेन आहे तिथं. पहिल्या उदाहरणामध्ये बंद ट्रेन आहे. ती स्थिर आहे आणि जर दुसऱ्या उदाहरणात पाहिलं तर ती जी ट्रेन आहे ती गतिमान आहे. म्हणजे ती वस्तू जागा बदलत आहे. सभोवतालच्या वातावरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर ती जागा बदलत आहे आणि म्हणून त्या वस्तूला आपण गतिमान वस्तू असं म्हणतो. म्हणजेच काय? तर गती म्हणजे एखाद्या वस्तूनं सभोवतालच्या वातावरणाचा विचार करता आपली स्थिती बदलणं. ती जर जागा बदलत नसेल तर स्थिर वस्तू म्हणायचं आणि जर ती जागा बदलत असेल तर त्याला गतिमान वस्तू असं आपण म्हणतो. मग या ज्या गती आहेत त्या गतींचं वर्गीकरण हे कोणकोणत्या प्रकारामध्ये होतं ते आपण पाहूया. पहिलं आहे रेषीय गती. आपल्या सर्वांना माहित आहे जर एखादी वस्तू एका रेषेमध्ये जर गतिमान असेल तर त्याला आपण रेषीय गती असे म्हणतो. त्यानंतर आहे आंदोलित गती. म्हणजे एखाद्या वस्तूची जर आंदोलनं होत असतील, अगदी आपण झोक्याचा जर विचार केला तर तो पुढे मागे होत राहतो. मग ही जी आंदोलनं होतात त्या गतीला, त्या वस्तूच्या गतीला आंदोलित गती असं आपण म्हणतो. यादृच्छिक गती हा पुढचा प्रकार आहे. म्हणजे एखादी वस्तू जर सतत जागा बदलत असेल, काळ, गती, दिशा, त्या वस्तूची जागा ही बदलत असेल, तर त्या गतीला आपण यादृच्छिक गती असं म्हणतो. आणि एखादी वस्तू जर वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल किंवा वर्तुळाकार मार्गामध्ये जर तिचं संक्रमण सुरू असेल, तर त्या वस्तूच्या गतीला आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो. म्हणजे गतीचे हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण आपल्याला करता येईल. कोणकोणते प्रकार आहेत? रेषीय गती, आंदोलित गती, यादृच्छिक गती, वर्तुळाकार गती. पुन्हा या रेषीय गतीचे पुन्हा प्रकार पडतील. म्हणजे अशा पद्धतीनं गतीचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण हे आपण करू शकतो. मग गतीचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत ते बघा. पहिलं आहे स्थानांतरणीय गती. जेव्हा एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये किंवा थोड्या वक्राकार मार्गाने स्वतःची जागा बदलत असते, त्यावेळेला त्याला स्थानांतरणीय गती असे म्हणतात. आपणास माहित आहे, गती म्हणजे जागा बदलण्याचा गुणधर्म.
एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये मार्गक्रमण करत असेल किंवा थोडंफार वक्राकार, जर एखादी वस्तू स्वतःची जागा बदलत असेल, सरळ मार्गाने बदलत असेल किंवा वक्राकार मार्गाने बदलत असेल, तर त्या गतीला स्थानांतरणीय गती असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे घूर्णन गती. त्यालाच आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. त्याला आपण वर्तुळाकार गती असं देखील म्हणतो. मग ज्यावेळी एखाद्या वस्तूची गती ही विशिष्ट आसाभोवती असेल, म्हणजे एका विशिष्ट आसाभोवती जर एखादी वस्तू फिरत असेल, अगदी आपल्या घरातलं उदाहरण घ्यायचं झालं तर फिरणारा पंखा असेल, मुलांच्या खेळणीतलं उदाहरण घ्यायचं असेल तर भोवरा असेल किंवा अगदी आपली पृथ्वी देखील विशिष्ट आसाभोवती फिरत राहते. मग ही जी तिची गती आहे, जी एका विशिष्ट आसाभोवती फिरणारी गती आहे, त्या गतीला आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो. मग याची उदाहरणं काय असतील तर पंखा आहे, भोवरा आहे, पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आहे किंवा इतरही जे ग्रह स्वतःभोवती फिरतात, हे सगळे घूर्णन गती किंवा वर्तुळाकार गती या प्रकारात मोडतात. त्यालाच आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे बघा, दोलन गती. आता इथं उदाहरणातच तुम्हाला दिसत असेल, की एखाद्या वस्तूची गती किंवा हालचाल ही पुन्हा पुन्हा जेव्हा एकाच मार्गाने होत असते, तेव्हा त्या गतीला दोलन गती असे म्हणतात. मग अगदी आपलं पेंडुलमचं घड्याळ आपण पाहिलेलं आहे किंवा दोलक पाहिलेला असतो. तो जो दोलक असतो, तो पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने काय करत असतो, त्याची गती बदलत असतो किंवा अगदी शिवण यंत्राची सुई पुन्हा पुन्हा वर खाली होते. झोका खेळतात, एखादं मूल झोका खेळत आहे. पुढे मागे अशी त्याची हालचाल होत राहते. मग हा जो प्रकार आहे, त्यालाच आपण दोलन गती असं म्हणतो आणि त्यालाच ऑसिलेटरी मोशन असं देखील म्हणतात. तर हे गतीचे प्रमुख प्रकार आहेत. स्थानांतरणीय गती, घूर्णन गती किंवा वर्तुळाकार गती, दोलन गती म्हणजेच ऑसिलेटरी मोशन, आंदोलित गती असं देखील आपण त्याला म्हणतो. मी विनंती करते, की जर कुणाचा माईक चुकून ऑन राहिला असेल, तर त्यांनी स्वतः म्यूट करावं. त्यानंतर बघा, पुढचा प्रकार आपण पाहतोय, की एकसमान वर्तुळाकार गती. आता आपण वर्तुळाकार गती पाहिली, पण त्याच्यामध्ये एकसमान वर्तुळाकार गती कधी असते? तर या गतीमध्ये चाल ही सारखी असते. वेग बदलतो, कारण वर्तुळाकार फिरणारी वस्तू ही प्रत्येक क्षणी काय करत असते? आपली दिशा बदलत असते. अगदी तुम्ही एखादा व्यक्ती केंद्रस्थानी उभारलाय किंवा त्याच्या हातामध्ये दोरा आहे, त्या दोऱ्याच्या कोपऱ्याला चेंडू बांधलेला आहे. तुम्हाला उदाहरणामध्ये दिसतंय आणि तो गोल-गोल फिरवतोय. तर अशा वेळेला या गतीमध्ये चाल सारखी असते, परंतु वेग हा बदलत राहतो. कारण वर्तुळाकार फिरणारी वस्तू काय करत असते, प्रत्येक क्षणाला आपली दिशा बदलत असते. मग त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतो. म्हणजे जे केंद्रापसारी बल असतं. वस्तू फिरत असताना नेहमी केंद्राकडे ती आकर्षित होण्याचा प्रयत्न करते. मग अशा सेंट्रिपेटल फोर्सला आपण केंद्रापसारी बल असं म्हणतो. मग त्याचा वेग किती असतो तर 2πr/t हा त्याचा फॉर्म्युला आहे. यालाच आपण एकसमान वर्तुळाकार गती असं म्हणतो. आता सदिश राशी आणि अदिश राशी कशाला म्हणतात ते आपण बघूया. आपल्याला माहित आहे की फिजिक्सची सुरुवातच मुळात मेजरमेंटने होते, मोजमापाने होते. मग अदिश राशी कोणाला म्हणायचं, सदिश राशी कोणाला म्हणायचं? तर अदिश राशी म्हणजे बघा स्कॅलर क्वांटिटी, ज्याच्यामध्ये फक्त परिमाणाचा म्हणजे मॅग्निट्यूडचा विचार केला जातो. अशा राशीला अदिश राशी असं म्हणतात. अ, अ, माईक कुणाचा उघडा राहिलाय? धम्मपाल उघडे सर. माईक आपला चुकून ओपन राहिलाय सर. सर म्यूट केलं तर बरं होईल. जी राशी फक्त परिमाणाचा म्हणजेच मॅग्निट्यूडच्या सहाय्याने दर्शवली जाते, त्याला आपण अदिश राशी असं म्हणतो. मग याची उदाहरणं काय आहेत बघा. अंतर असेल, चाल असेल, वस्तुमान असेल. इथं दिशेचा विचार इथं होत नाही आणि म्हणून त्याला अदिश राशी असं म्हणतात. मग सदिश राशीमध्ये काय असतं? तिथं परिमाणाचाही विचार होतो आणि दिशेचाही विचार होतो. म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही गोष्टींचा जिथं विचार केला जातो, अशा राशीला आपण सदिश राशी असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये विस्थापन आलं, वेग आलं, त्वरण आलं, ही त्याची उदाहरणं आहेत. तर अदिश राशी आणि सदिश राशीमध्ये सर्वात महत्वाचा जो बदल आहे किंवा फरक आहे, तो फक्त कशाशी संदर्भात आहे तर दिशेशी संदर्भात आहे. स्कॅलर क्वांटिटीमध्ये
डिरेक्शनचा विचार केला जात नाही, दिशेचा विचार केला जात नाही, तर वेक्टर क्वांटिटीमध्ये मात्र दिशेचा विचार केला जातो. आता अंतर आणि विस्थापन म्हणजे काय हे आपण पाहूया. पूजा बाळे मॅडम, माईक म्यूट केला जर तुम्ही माईक तर बरं होईल. तर बघा, विस्थापन आणि अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे गतिमान वस्तूमधील आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यातला प्रत्यक्ष मार्ग, याला आपण अंतर असं म्हणतो. तर विस्थापन म्हणजे काय बघा, आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातलं कमीत कमी सरळ रेषेतलं अंतर म्हणजे विस्थापन. जर तुम्ही स्कॅलर क्वांटिटी ही डिस्टन्स आहे म्हणजे अंतर आहे, इथं दिशेचा विचार नाही. परंतु आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यातला प्रत्यक्ष जो मार्ग असतो त्याला आपण अंतर असं म्हणतो. परंतु कमीत कमी वेळेमध्ये जर आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूमध्ये आपण पोहोचत असू आणि सरळ रेषेत अंतर कापत असू तर त्याला विस्थापन असं म्हणतात. आणि विस्थापन ही काय आहे? सदिश राशी आहे, कारण याच्यामध्ये दिशेचा विचार केला जातो. मग अंतर आणि विस्थापन याच्यामध्ये तुलनात्मक जर आपण अभ्यास केला तर बघा, अंतर म्हणजे प्रत्यक्ष मार्गक्रमण आणि विस्थापन म्हणजे कमीत कमी सरळ रेषेतलं अंतर. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रत्यक्ष जितकं मार्गक्रमण केलंय त्याला आपण अंतर म्हणतो. मग इथे दिशेचा विचार होत नाही, म्हणून ही राशी अदिश राशी असते. अंतर ही अदिश राशी आहे. इथे विस्थापनापेक्षा जास्त किलोमीटरचं अंतर आपण कापू शकतोय, म्हणजे अंतर हे विस्थापनापेक्षा जास्त असू शकतं. पण विस्थापन म्हणजे काय बघा, कमीत कमी सरळ रेषेतलं जे अंतर असतं त्याला आपण विस्थापन म्हणतो. मग ही सदिश राशी आहे, म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं तर पूर्व दिशेला 5 किलोमीटर जा. मग इथं दिशेचा उल्लेख आला. मग जर समजा मी असं म्हणाले एखाद्या विद्यार्थ्याला की तू 5 किलोमीटर चाल, तर तो कोणत्याही दिशेला जाऊ शकतो, ते अंतर तो कापतोय फक्त. परंतु जर मी असं म्हणाले की तुझ्या उजव्या हाताला 2 किलोमीटर अंतर असलेल्या ठिकाणी तुला पोहोचायचंय, इथं दिशेचा उल्लेख झाला, मग हे आहे विस्थापन. विस्थापन हे अंतरापेक्षा जास्त असू शकत नाही, कारण कमीत कमी सरळ रेषेतलं अंतर म्हणजे विस्थापन होय. अंतर ही अदिश राशी आहे आणि विस्थापन ही सदिश राशी आहे. आता पुढचे कन्सेप्ट आपण पाहूया, चाल आणि वेग. एखाद्या वस्तूनं एकक काळामध्ये जे कापलेलं अंतर असतं त्याला चाल असं म्हणतात. चाल म्हणजे एखाद्या वस्तूनं एकक काळामध्ये जे अंतर कापलेलं आहे त्याला चाल असं म्हणतात. त्यालाच आपण इंग्रजीत स्पीड म्हणतो. आणि पुढं बघा, वेग म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूने एकक काळामध्ये विशिष्ट दिशेनं कापलेलं जे अंतर असतं त्याला वेग असं आपण म्हणतो. म्हणजेच काय? तर चाल ही अदिश राशी आहे, तर वेग ही सदिश राशी आहे. मग या वेगामध्ये, व्हेलॉसिटीमध्ये दिशेचा विचार असतो. एका विशिष्ट दिशेने जेव्हा कापलेलं अंतर असतं तेव्हा त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि हा जो स्पीड असतो, ही राशी अदिश असते. वेगवानपणा असू शकतो इथं, परंतु तिथं दिशेचं बंधन नाही. पण जर वेगाचा विचार केला तर इथं दिशेचं बंधन आहे. म्हणून वेग ही सदिश राशी आहे, तर चाल ही अदिश राशी आहे. गतीतील सातत्य म्हणजे एकरेषीय एकसमान गती आणि एकरेषीय नैक समान गती किंवा लिनियर युनिफॉर्म मोशन, लिनियर नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय बघा. एका कारचं उदाहरण तुमच्या समोर आहे. पहिलं जर बघितलं आपण, ए नावाची जी कार आहे ती बरोबर 30 सेकंदामध्ये 100 मीटर, 30 सेकंदामध्ये 100 मीटर, 30 सेकंदामध्ये 100 मीटर अशा पद्धतीनं अंतर कापत चाललेली आहे. म्हणजेच काय, ही जी वस्तू आहे ती समान कालावधीमध्ये समान अंतर कापत आहे. म्हणजे बघा, पहिल्या वेळेला जेव्हा कार स्टार्ट केली तेव्हापासून शेवटपर्यंत
प्रत्येक 30 सेकंदाला ती फक्त आणि फक्त 100 मीटर इतकंच अंतर कापतीये. म्हणजे काय, तर ही वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापते, म्हणजे त्याची चाल स्थिर आहे. मग अशा गतीला एकरेषीय एकसमान गती असं आपण म्हणतो. पुढचा प्रकार बघा, खालचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं, तर ती जी कार आहे, पहिल्या 30 सेकंदामध्ये ती 100 मीटर गेली, दुसऱ्या 30 सेकंदामध्ये ती 150 मीटर गेली, तर तिसऱ्या 30 सेकंदामध्ये ती 80 मीटर गेलेली आहे. म्हणजे ही जी कार आहे किंवा ही जी वस्तू आहे, ती कालावधी तर सारखा घेते, पण अंतर मात्र वेगवेगळी कापत आहे. प्रत्येक समान कालावधीमध्ये तिनं कापलेलं जे अंतर आहे, त्या वस्तूनं कापलेलं जे अंतर आहे, याच्यामध्ये बदल घडत गेलेला आहे. मग इथं एक समानता नाहीये. म्हणून इथं जेव्हा सतत एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूची चाल बदलली जाते, त्यावेळेला अशा प्रकारच्या गतीला एकरेषीय नैक समान गती असं म्हणतात. यालाच आपण इंग्रजीमध्ये एकरेषीय एकसमान गतीला लिनियर युनिफॉर्म मोशन म्हणतो. युनिफॉर्म म्हणजे सातत्याने एकसारखं जाणारं आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे सातत्यानं एकसारखं न जाणारं एकरेषीय नैकसमान गती. असे दोन प्रकारात आपण पाहिले. पुढची संकल्पना आहे त्वरण. त्वरण म्हणजे काय बघा, वेगाचा दर म्हणजे त्वरण. म्हणजे एखाद्या वस्तूचा वेग आणि काळ यांचा संबंध म्हणजे त्वरण होय. याला वेग बदलाचा दर असं म्हणतात. आपल्याला माहित आहे की एखादी वस्तू जेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग असतो त्याला आपण यू म्हणतो. म्हणजे काय, तर आरंभ वेग. आणि जो शेवटचा अंतिम वेग असतो त्याला व्ही म्हणतो. मग जर या वेगामध्ये सतत बदल होत असेल, तर वस्तूचा वेग आणि काळ यांच्यातला जो संबंध दाखवतो त्याला आपण त्वरण असं म्हणतो. म्हणजे याला वेग बदलाचा दर असं म्हणतात. त्वरण म्हणजे काय, तर वेग बदल भागिले काळ, व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. सुरुवातीचा वेग म्हणजे यू, अंतिम वेग म्हणजे व्ही. मला वाटतं मी जेवढे दिवस तास घेतलेत त्यात आज पहिला दिवस असा आहे की मला बऱ्याच जणांना हे सांगावं लागलं की प्लीज तुम्ही तुमचे माइक्स मॅडम माईक अनम्यूट करा मॅडम. पुरे मॅडम माईक अनम्यूट करा तुम्ही. हा सर, केला. ओके, तर जाऊयात आपण पुढे. त्वरण म्हणजे काय बघा, जेव्हा वेगाचा दर बदलतो तेव्हा त्याला त्वरण असं म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू जिचा आरंभिक वेग वेगळा आहे आणि तिचा अंतिम वेग वेगळा आहे. समजा आपण एका कारमध्ये बसलोय आणि आपण 50 किलोमीटर/अवरनी चाललोय. त्याच्यानंतर रस्त्यावर कोणीही नाहीये, हायवेला गाडी आहे आणि तुम्ही काय केलं, स्पीड वाढवत चाललाय. आणि जेव्हा तुम्ही स्टॉप झाला त्यावेळेला तुमचा जो स्पीड होता तो 80 किलोमीटर/अवर होता. तर मग इथं काय झालं बघा, तुमचा यू वेगळा होता म्हणजे तुमचा आरंभीचा वेग वेगळा होता आणि व्ही पण वेगळा होता म्हणजे अंतिम वेग वेगळा होता. आणि त्यामुळं कालावधी काय लागला, तो अंतिम वेग वजा आरंभ वेग भागिले एकूण कालावधी भागिले जो लागलेला वेळ आहे तो, हा जो आहे त्याला आपण त्वरण असं म्हणतो. मग या त्वरणाचं एसआय पद्धतीतलं जे एकक आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आहे. समान कालावधीमध्ये जर गतीमध्ये समान बदल होत असेल तर त्वरण देखील एकसमान असतं. जर एखाद्या वस्तूची चाल स्थिर असेल तर त्या वस्तूचं त्वरण 0 असतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मुळातच त्वरण म्हणजे काय, तर वस्तूच्या वेगातील बदल. जर एखादी कार आहे ती 30 किलोमीटर/अवरनी जाते आणि शेवटपर्यंत सेम स्पीड राहिलाय तिचा, त्याच्यात बदलच झाला नाही, तर व्ही मायनस यू 0 येईल. त्यामुळं जर एखाद्या वस्तूची चाल स्थिर असेल तर त्वरण हे 0 असतं. पण जर वस्तूचा वेग वाढला तर धनत्वरण असू शकतं आणि जर वेग कमी झाला तर ऋणत्वरण असू शकतं. वेगात जर बदलच झाला नाही तर मात्र 0 त्वरण असतं. आणि या त्वरणाचा फॉर्म्युला काय आहे, त्वरणलाच आपण ऍक्सलरेशन असं म्हणतो आणि म्हणून ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी असा याचा फॉर्म्युला आहे. याच्यावर देखील छोटी छोटी उदाहरणं
विचारू शकतात. त्यामुळे फॉर्म्युले सुद्धा लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. मग हे जे त्वरण आहे, आपण म्हणतोय की वेगातील बदल म्हणजे त्वरण. तर हे कशा प्रकारचं आहे? मग आपण बोललो त्या पद्धतीने बघा. जर वस्तूचा वेग वाढत गेला, तर जे त्वरण निर्माण होतं, ते धनत्वरण असतं. ज्या एखाद्या वस्तूचा वेग जर कमी होत गेला, तर त्याच्यामध्ये जे त्वरण निर्माण होतं, ते ऋणत्वरण असतं. आणि एखाद्या वस्तूचा, एखाद्या गाडीचा वेग बदललाच नाही, तो एकसमान राहिला किंवा एखादी गाडी एकरेषीय एकसमान गतीत जातीये, लिनियर युनिफॉर्म मोशनमध्ये जातीये, तर मग तिच्या वेगात बदलच होणार नाही. मग अशा वेळेला जे निर्माण होणारं त्वरण आहे, ते शून्य त्वरण आहे. असे त्वरणाचे 3 प्रकार आहेत. धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्य त्वरण. आता आपलं हे जे गतीचं गणितीय मॉडेल आहे ते बघूया. आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे u जो असतो, तो सुरुवातीचा वेग असतो. v जो असतो तो अंतिम वेग असतो. आणि ए असतं ते त्वरण असतं. म्हणजे वेगातील बदल. टी म्हणजे काळ, टी मीन्स टाईम आणि एस म्हणजे विस्थापन. म्हणजे विस्थापन असेल किंवा अंतर असेल. तर या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण फॉर्म्युले यूज करतो, त्यावेळेला सुरुवातीच्या वेगासाठी u, अंतिम वेगासाठी v, त्वरणासाठी a, वेळेसाठी t आणि विस्थापन किंवा अंतरासाठी s या टर्म्स आपण वापरतो. हे आपलं गतीचं गणितीय मॉडेल आहे. बघा ही गतिविषयक समीकरणं आहेत. आपणा सर्वांना ज्ञात असेल, अगदी 12वी पर्यंत आपल्याला गतिविषयक समीकरणं आपण पाहिलेली आहेत. फर्स्ट फॉर्म्युला वेग आणि काळामधील संबंध दाखवणारा जो पहिला फॉर्म्युला आहे, तो काय आहे? तर v इज इक्वल टू u प्लस at. म्हणजे v म्हणजे आता आपण मगाशी पाहिलं, की v काय आहे, u काय आहे. मग पहिला जो फॉर्म्युला आहे, तो v इज इक्वल टू u प्लस at असा आहे. त्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आहे, तो स्थिती आणि काळ याच्यातील संबंध दाखवतो. S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर हे आपलं गतिविषयक दुसरं समीकरण आहे. आणि जे आपलं गतिविषयक तिसरं समीकरण आहे ते म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे तीनही फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर आधारित उदाहरणं पुढील टी-ई-टीच्या परीक्षामध्ये आगामी काळात आपल्याला विचारली जाऊ शकतात. त्यामुळे फॉर्म्युले पाठ असणं आपणासाठी महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा घेऊयात आपण. वेग आणि काळ यांच्यातला जर संबंध विचारला, म्हणजे तुम्हाला u दिलंय, आरंभिक वेग दिलाय आणि तुम्हाला ॲक्सलरेशन दिलंय, वेळ दिली आहे आणि तुम्हाला विचारलं की एखाद्या गाडीचा अंतिम वेग काय आहे ते काढा. तर पहिला फॉर्म्युला तुम्ही यूज कराल. काय आहे तो? v इज इक्वल टू u प्लस at. दुसरा आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. मग इथं कशासाठी हा फॉर्म्युला वापरतो? स्थिती आणि काळ यांच्यातलं जेव्हा समीकरण विचारलं जातं किंवा संबंध सहसंबंध विचारला जातो, त्यावेळेला हा फॉर्म्युला यूज होतो. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हे आपलं गतिविषयक दुसरं समीकरण आहे. आणि तिसरा फॉर्म्युला किंवा तिसरं समीकरण ज्याच्यामध्ये स्थिती आणि वेग याच्यातला संबंध दाखवला जातो, तो आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. पुढे जाऊया. तर आज आपण गतीचे प्रकार, गतिविषयक समीकरणं, गतिविषयक कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं येऊ शकतात हे आपण पाहिलं. तर गतीचा संपूर्ण प्रवास एका दृष्टिक्षेपामध्ये आपण पाहूया. इथं जर तुम्ही बघितलं तर एक वस्तू दाखवलेली आहे. तिची स्थिती आहे, पोझिशन आहे. त्यानंतर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, अंतर आणि विस्थापन या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीच्या असतात ते आपण पाहिलं. त्याच्यात सदिश राशी कोणत्या आहेत, अदिश राशी कोणत्या आहेत हेही आपण पाहिलं. अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्यानंतर एखाद्या गोष्टीची स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यात काय डिफरन्स असू शकतो? चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय आणि त्यात बदल काय आहे? हे आपण पाहिलं. सदिश राशी कशाला म्हणतात, अदिश राशी कशाला म्हणतात हेही आपण पाहिलं. अंतर आणि विस्थापनामध्ये सदिश कोण आहे, अदिश कोण आहे? चाल आणि वेग यामध्ये सदिश कोण आहे, अदिश कोण आहे? त्या राशी आपण पाहिल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्वरण म्हणजे काय? त्वरणाचे 3 प्रकारही आपण पाहिले. गतीचेही प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण गती आणि गतीचे प्रकार याविषयी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर न्यूटनचे गतिविषयक नियम काय आहेत? याविषयीची माहिती आपण आता घेणार आहोत.
बघा, गती आणि गतीचे प्रकार हे आपण पाहिले. थँक सर, थँक मॅडम. आय एम ऑल्वेज ग्रेटफुल फॉर युअर ऑल्स ॲप्रिसिएशन. तुमचे जे शब्द आहेत, इट मीन्स अ लॉट फॉर मी. तर लॉज ऑफ मोशन हे आता आपण बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे, की गती म्हणजे काय हे आपण पाहिलं. गतीचे प्रकार पाहिले. मग एखादी वस्तू स्थिर असते म्हणजे काय? एखादी वस्तू गतिमान असते म्हणजे काय? हेही आपण पाहिलेलं आहे. मग यानंतर ज्या संकल्पना आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये बल आहे, जडत्व आहे आणि न्यूटनने जे 3 नियम लावलेले आहेत, आपण त्यांना काय म्हणतो? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असं म्हणतो. हे काय आहेत? हे आता आपण जाणून घेणार आहोत. गतिविषयक नियम, विश्वाचा आराखडा, बल, जडत्व, न्यूटनचे सिद्धांत हे एका वैश्विक दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तुम्हाला 2 वस्तू आता समोर दिसतायत. एखाद्या वस्तूची स्थिरता बदलायची असेल किंवा एखाद्या वस्तूला गतिमान करायचं असेल, तर आपल्याला बल लावावं लागतं. एखादी वस्तू जर विरामावस्थेत आहे किंवा सरळ रेषेमध्ये ती गतिमान आहे. तिच्या विरामावस्थेमध्ये जरी बदल घडवायचा असेल किंवा गतिमान अवस्थेमध्ये जरी बदल घडवायचा असेल, तर ते बदल घडवून आणण्यासाठी जी राशी असते, तिला आपण बल असं म्हणतो. मग हे जे बल आहे, ही 2 वस्तूंमधील आंतरक्रिया असते. हे बल आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु त्याचा परिणाम मात्र आपण अनुभवू शकतो. पुन्हा एकदा बघा, एखादी वस्तू विरामावस्थेमध्ये असेल किंवा एखादी वस्तू गतिमान असेल, तरी देखील त्या वस्तूच्या विरामावस्थेतील बदल घडवून आणणं किंवा गतिमान अवस्थेतील बदल घडवून आणणं ह्याच्या या हे बदल घडवून आणण्यासाठी जी राशी वापरली जाते, त्या राशीला आपण बल असं म्हणतो. उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, अ, एक चेंडू आहे आणि तो गतिमान आहे. स्टेडियमवर आहोत आपण. स्टेडियमवर आहोत, फुटबॉल खेळतोय आणि समोरच्या प्लेयरनी जोरात बॉल मारलेला आहे. म्हणजे ती वस्तू किंवा तो चेंडू काय आहे, गतिमान आहे. तो तुम्हाला स्टॉप करायचा आहे. त्याला विराम अवस्थेमध्ये आणायचं आहे. तर तिथं तुम्हाला जी राशी लावावी लागते, त्याला आपण बल म्हणतो. किंवा एक बॉल आहे आणि तो विराम अवस्थेमध्ये आहे. त्याची कसलीही मूव्हमेंट नाही. तो स्थिर आहे. पण त्याला तुम्हाला गतिमान करायचं आहे. याही वेळेला त्या विरामावस्थेतील चेंडूला तुम्हाला जेव्हा गतिमान करायचंय, त्यावेळेला जी राशी वापरली जाते, त्याला आपण बल असं म्हणतो. मग या आपल्या संपूर्ण विश्वामध्ये हे 4 प्रकारचे महत्वाचे बल आहेत बघा. त्या बलांचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं आहे गुरुत्व बल. म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्या सर्वांना माहीत आहे, की विश्वातले प्रत्येक वस्तू ही एकमेकांना तर आकर्षित करतेच. परंतु आपली पृथ्वी प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला स्वतःकडे खेचून घेते आणि हे जे पृथ्वीचं बल आहे, त्याला आपण गुरुत्व बल असं म्हणतो. त्याचप्रमाणे विश्वातल्या देखील प्रत्येक वस्तूमध्ये एकमेकांना आकर्षित करण्याचं जे बल आहे, त्याही आकर्षण बलाला गुरुत्व बल असं म्हणतात. हे जे गुरुत्व बल आहे, ते सर्वात क्षीण म्हणजे सर्वात कमकुवत बल आहे. त्यानंतर पुढचं बल बघा. पुढचं आहे क्षीण आण्विक बल म्हणजे वीक न्यूक्लिअर फोर्सेस. वीक न्यूक्लिअर फोर्सेस काय असतात बघा. किरणोत्सर्गाचा जेव्हा अभ्यास केला गेला, काही युरेनियम सारखी जी जड मूलद्रव्य आहेत, त्याच्यामधून किरणोत्सार होतो. त्याच्यामधून उत्सर्जन केलं जातं किरणांचं. मग अशा किरणोत्साराच्या वेळेला तो अभ्यास करत असताना काही बलांचा शोध लागला आणि हे लक्षात आलं, की हे जे केंद्रकीय सूक्ष्म कणांमधील बल आहे, याला वीक न्यूक्लिअर फोर्सेस असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे विद्युत चुंबकीय बल. हे आपल्या सर्वांना माहित आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे जे चार्ज्ड पार्टिकल्स आहेत किंवा प्रभारित कण आहेत, त्या प्रभारित कणामध्ये जे बल असतं, त्याला आपण विद्युत चुंबकीय बल असं म्हणतो. मग हा जो प्रभार असतो, चार्ज असतो, हा स्थिर असेल, तर त्या बलाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं देखील म्हणतात. मग हे जे आहे ते विद्युत चुंबकीय बल म्हणजे प्रभारित कणामध्ये जे बल असतं, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स किंवा विद्युत चुंबकीय बल असं आपण म्हणतो. त्यानंतरचा चौथा प्रकार आहे मजबूत आण्विक बल.
म्हणजेच काय तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सेस. ज्या बलाने केंद्रकामध्ये प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स हे एकत्रित असतात त्या बलाला मजबूत आण्विक बल किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतात. मग हे स्ट्रॉंग का आहे तर बघा, आपलं जे गुरुत्व बल आहे त्याच्या 10⁻38 पट, जे 10⁻38 इतकं पट ते अधिक आहे. काय अधिक आहे तर न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स कुठं असतं तर आपलं जे प्रत्येक अणूमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन यांना धरून ठेवणारं जे बल आहे ते काय आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे आणि ते स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. मग ते गुरुत्व बलाच्या किती पट आहे, 10⁻38 पट जास्त आहे. आणि म्हणून हे जे बल आहे त्याला मजबूत आण्विक बल किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतात. विश्वामध्ये ही 4 मूलभूत बल गणले जातात. मग आता पुढचा प्रकार बघूयात आपण, की संतुलित बल म्हणजे काय आणि असंतुलित बल म्हणजे काय. संतुलित बल याचा अर्थ काय आहे बघा, बॅलन्स्ड फोर्स. जे एखादी वस्तू स्थिर असते. मग असं आहे का की एखादी वस्तू स्थिर आहे म्हणजे त्याच्यावर कोणतंच बल प्रयुक्त नाहीये. बघा, पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक वस्तूवरती पृथ्वीचं गुरुत्व बल तर काम करणारच आहे. मग एखादी वस्तू स्थिर आहे याचा अर्थ काय आहे बघा, जर तुम्ही चित्रामध्ये पाहिलं तर विरुद्ध दिशेनं समान बल जेव्हा लावलं जातं एखाद्या वस्तूवर तेव्हा ती काय असते, स्थिर असते. म्हणजे एखादं कपाट आहे, इकडूनही ढकललं चाललंय आणि तिकडूनही ढकललं चाललंय, परंतु ती वस्तू स्थिर आहे, तिच्या गतीमध्ये काही बदल नाहीये, त्याच्यावर कोणत्याच बलाचा काहीही परिणाम होत नाहीये. तर हे जे फोर्स असतं तेव्हा त्या बलाला काय म्हणतोय आपण, संतुलित बल म्हणतोय, बॅलन्स्ड फोर्स म्हणतोय. म्हणजे तू स्थिर राहते. आणि मग अशा वेळेला हे जे बल आहे त्याला आपण संतुलित बल असं म्हणतो. पुढचा प्रकार बघा, असंतुलित बल. म्हणजे बघा, एखादी वस्तू एखाद्या वस्तूची आपल्याला जागा बदलायची आहे किंवा तिला गतिमान करायचं, स्थिर आहे आणि तिला गतिमान करायचंय, तर अशा वस्तूवरती असंतुलित बल लावणं गरजेचं असतं. मग या असंतुलित बलामुळे काय होतं बघा, एकतर वस्तूच्या वेगामध्ये बदल होतो किंवा वस्तूची दिशा बदलते. मग वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी, वस्तूची गती बदलण्यासाठी, वस्तूची दिशा बॅटनी टोला मारला किंवा हॉकी स्टिकनी टोला मारला किंवा तुमच्या पायाने टोला मारला, तर अशा वेळेला जी स्थिर वस्तू होती, जो स्थिर चेंडू होता तो गतिमान झाला. मग इथं काय काम करायला लागलंय तर अनबॅलन्स्ड फोर्स काम करायला लागलं. संतुलित प्रकारामध्ये बघा, संतुलित बलामध्ये काय होत होतं तर एखादा रस्सीखेच जेव्हा होते बघा, इकडचाही संघ तितकाच तुल्यबळ आहे आणि तिकडचाही संघ तितकाच तुल्यबळ आहे, त्याला दोघंही खेचतायत पण काही बदल होत नाहीये. मग अशा वेळेला ती वस्तू स्थिर राहते. मग याला आपण बॅलन्स्ड फोर्स म्हणतो. आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय तर आता आपण पाहिलं त्याप्रमाणे एखाद्या वस्तूची जागा बदलायची आहे, एखाद्या वस्तूचा वेग बदलायचा आहे, एखाद्या वस्तूची दिशा बदलायची आहे, त्यावेळेला जे बल प्रयुक्त केलं जातं त्याला असंतुलित बल असं म्हणतात. म्हणजे संतुलित बल आणि असंतुलित बल, स्थिती विरुद्ध गती आपल्या लक्षात आलेलं असेल. पुढे जाऊयात आपण. पुढचा जो प्रकार आहे बलाचा ते आहे घर्षण बल, फ्रिक्शनल फोर्स असं आपण त्याला म्हणतो. घर्षण बल म्हणजे बघा, दोन पृष्ठभागावरील विरुद्ध दिशेने किंवा दोन वस्तूंचं जर घर्षण होत असेल, जर एकमेकांवर ते घासले जात असतील, तर अशा वेळेला जे बल प्रयुक्त केलं जातं त्याला घर्षण बल असं म्हणतो. म्हणजे सहज साधं सोपं उदाहरण आता आपल्या स्लाइडवर दिसतंय की एक व्यक्ती आहे आणि तो जमिनीवरून चालत चाललेला आहे. मग त्यावेळेला आपले पाय किंवा अगदी आपल्या पायामध्ये असलेले शूज आणि जमीन यांच्यामध्ये घर्षण बल प्रयुक्त होतं. का? कारण त्या दोन वस्तू एकमेकांवर घासल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे बल तयार झालेलं आहे त्याला घर्षण बल असं म्हणतात. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. मग एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात
घेतली पाहिजे, की दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवरती विरुद्ध दिशेने संपर्कात येत आहेत किंवा एकमेकांवर घासले जात आहेत, अशा वेळेला त्या वस्तूमध्ये जे बल तयार होतं ते घर्षण बल असतं. आणि हे जे घर्षण बल आहे ते नेहमी गतीच्या विरुद्ध दिशेनं काम करत असतं. त्यामुळंच या घर्षण बलामुळंच आपण जमिनीवरून चालू शकतो. जर समजा आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी आपला जर घर्षण बल झालंच नसतं, तर आपण अगदी स्मूथली ग्लायडिंग करतच निघालो असतो, चालत गेलो असतो. हो ना? म्हणजे घर्षण बल हे किती महत्वाचं आहे बघा. तर हे जे घर्षण बल आहे ते नेहमी काय करतं, तर गतीच्या विरुद्ध दिशेनं हे काम करत असतं. पुढचा प्रकार आहे रिॲक्शन फोर्स म्हणजेच प्रतिक्रिया बल. एखादी वस्तू गतिमान असताना तिला दुसऱ्या पृष्ठभागाने जेव्हा प्रयुक्त केलेलं बल असतं. म्हणजे बघा, एक चेंडू घेतला, तो जोरात जमिनीवर आपटला. आपल्याकडे डान्सिंग बॉल असायचे बघा अगोदर. जोरात आपटला की तितक्याच जोरात उचलून तो वर यायचा. चेंडू जमिनीवर आदळला आदळला पुन्हा उचलून वर यायचं. मग हे जे बल आहे, हे काय आहे? रिॲक्शन फोर्स किंवा प्रतिक्रिया बल आहे. एखादी वस्तू गतिमान आहे, पण तिला दुसऱ्या पृष्ठभागाने काय केलं? बल लावलं पुन्हा आणि प्रयुक्त केलं तिच्यावरती बल आणि तिची गती बदलली किंवा ती पुन्हा गतिमान राहिली, तिचा थोडासा वेग बदलला, गती बदलली. तर हे जे फोर्स एखाद्या दुसऱ्या पृष्ठभागानं त्या वस्तूवरती प्रयुक्त केलेलं जे बल असतं, त्याला काय म्हणतो आपण? रिॲक्शन फोर्स असं म्हणतो. त्याचं उदाहरण आपण पाहिलं, की चेंडू जमिनीवर जोरात आदळला, की तो काय करतो? उंच उसळतो. पुढं बघा, आता आपण हे बघितलं, की बलाचे प्रकार काय आहेत. तर जडत्व म्हणजे काय? ही संकल्पना आली बघा. ही खूप महत्वाची संकल्पना आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गॅलिलिओंची माहिती इथं आलेली आहे. ती आपण वाचूया. अ, त्यांचा जन्म जो आहे तो 15 फेब्रुवारी 1564 साली झालेला आहे. आणि उत्तम दर्जाची दुर्बीण आणि पहिलं पेंडुलम घड्याळ गॅलिलिओनी बनवलेलं आहे. आपण सगळेजणच विशेष शिक्षक आहोत. त्यामुळे गॅलिलिओबद्दल आपल्याला अगदी सॉफ्ट कॉर्नर असणार आहे. कारण गॅलिलिओ यांना गणिताची फार आवड होती. आणि गॅलिलिओ यांचा जन्म पिसा इथं झालेला होता. त्यांच्या वडिलांच्या इच्छेमुळं त्यांनी वैद्यकीय पदवीला प्रवेश घेतला. परंतु त्यांचं तेही शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. पण त्यांनी स्वतःचा खूप अभ्यास केला आणि त्या दृष्टीने त्यांनी पुस्तकं लिहायला सुरुवात केली. 1586 साली गॅलिलिओनी स्वतःचं पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं द लिटल बॅलन्स, ज्यामध्ये त्यांनी आर्किमिडीजची जी तत्व होती ती स्पष्ट करून सांगितलेली होती. त्याच पद्धतीनं ह्या गॅलिलिओनी उत्तम दर्जाची दूरदर्शक दुर्बीण म्हणजे टेलिस्कोप बनवलेली होती. जे टेलिस्कोप आता आपल्याला अगदी विज्ञान केंद्रामध्ये पाहायला मिळतात. त्या पद्धतीची टेलिस्कोप त्यांनी स्वतः अभ्यास करून उत्तम दर्जाची दूरदर्शक दुर्बीण टेलिस्कोप बनवलेली होती. आणि 1640 मध्ये गॅलिलिओ यांनी स्वतःचं पेंड्युलम घड्याळ बनवलेलं होतं. त्यांनी पहिल्यांदा कालमापन केलं, अंतराचं मापन केलं, चालीचं मापन केलं. या सगळ्या संकल्पना गॅलिलिओंच्या नावावर आहेत. आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. सूर्य त्या अगोदर मान्यता काय होती, की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो. कारण दिसत तसंच होतं, की आपण स्थिर आहोत, आपल्याभोवती सूर्य फिरतो आणि आपल्याभोवती चंद्र फिरतो. आपल्या सर्वांना माहित आहे, की ह्या अगोदरची संकल्पना होती, की पृथ्वी स्थिर आहे. सकाळी सूर्य आपल्याभोवती फिरतो, संध्याकाळी चंद्र आपल्याभोवती फिरतो. अशा संकल्पना पूर्वी होत्या. परंतु पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते आणि तिची चाल ही 2970 मीटर पर सेकंद आहे. हे त्या काळामध्ये 1564 मध्ये गॅलिलिओ यांनी सांगितलेलं होतं. आणि या गॅलिलिओनी जडत्वाचा देखील नियम सांगितलेला आहे. हा जो जडत्वाचा नियम आहे तो आपण बघणार आहोत. गॅलिलिओ आणि जडत्वाचं तत्व. बघा, एखादी वस्तू जर स्थिर असेल, तर ती स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. आणि एखादी वस्तू जर गतिमान असेल, तर ती गतिमानच राहण्याचा प्रयत्न करते. स्थिर वस्तू गतिमान होऊ इच्छित नाही. गतिमान वस्तू पटकन स्थिर होऊ इच्छित नाही. म्हणजे प्रत्येक वस्तू ऍक्च्युली तिला जीव नसतो. ती निर्जीवच असते. परंतु ती स्वतःची स्थिती मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. स्थिर वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. गतिमान वस्तू गतिमान राहण्याचा प्रयत्न करते आणि ती बदलाला विरोध करते.
मग ही जी त्यांची बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती आहे, त्याला जडत्व किंवा इनर्शिया असं आपण म्हणतो. बघा पुढे, स्थिर असेल तर गतिमानतेला ती वस्तू विरोध करते. गतिमान असेल तर स्थिर होण्यासाठी ती विरोध करते. वस्तूचं वस्तुमान हे तिच्या जडत्वाचं निदर्शक असतं. वस्तुमान जितकं जास्त असतं, तितकं त्या वस्तूचं जडत्व देखील जास्त असतं. ही जी संकल्पना आहे ती गॅलिलिओनी सर्वप्रथम मांडलेली आहे. मग हे जे जडत्व आहे, त्याचे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत बघा. तुम्ही हा अनुभव घेतला असेल, की आपण बसमध्ये प्रवास करतोय. बसमध्ये आपण स्थिर बसलेलो आहोत आणि अचानक बस सुरू झाली. तर काय होतं? प्रवाशांना मागच्या दिशेला अगदी झटका बसतो. म्हणजे वस्तूचा जो स्वाभाविक गुणधर्म आहे, ती विराम अवस्थेमध्ये बसलेली एखादी व्यक्ती आहे. ती विराम अवस्थेतच राहू इच्छिते. तिला चटकन एखादी बस चालू झाली आहे म्हणजे ती गतिमान झाली आणि त्यामुळं त्याच्या स्थिरतेला धक्का पोहोचला आणि म्हणून हे जे जडत्व आहे त्याला विराम अवस्थेचं जडत्व असं म्हणतात बघा. फांदी हलवली तर झाडावरून फळ खाली पडतं. सतरंजी झटकली तर धुळीचे कण तिथंच चिटकून असतात. जर टेबलावर एखादा कपडा ठेवला आणि तो जोरात चटकन काढून घेतला, तर ज्या वस्तू त्या कपड्यावर आहेत, त्या वस्तू तिथंच राहतात आणि कापड फक्त ओढलं जातं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जडत्वाला काय म्हणतात? विराम अवस्थेचं जडत्व. याचा अर्थ काय? की वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळं ती वस्तू विराम अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करते आणि या जडत्वाला विराम अवस्थेचं जडत्व असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे गतीचं जडत्व. वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही. त्याला गतीचं जडत्व असं म्हणतात. म्हणजे उदाहरण बघा, पंख्याचं बटण तुम्ही बंद केलं, तरी थोडा वेळ तो पंखा फिरत राहतो. चालत्या बसमधून किंवा अगदी ट्रेनमध्ये तुम्ही बसलात आणि ट्रेनमधून उतरलात, तर बराच वेळ आपल्याला ट्रेनमध्ये जसं हलण्याची जी मूव्हमेंट होत असते, तसा धक्का, छोटा धक्का मिळाल्यासारखं वाटतं. फक्त आपल्याला तसं वाटत असतं. बस अचानक थांबली, की प्रवाशांना पुढच्या दिशेने धक्का मिळतो. म्हणजे बस आत्तापर्यंत चालू होती, पण अचानक स्टॉप झाली. गतिमान वस्तू होती ती स्थिर अवस्थेत आली. मग अशा वेळेला त्या वस्तूमध्ये बसमधल्या प्रवाशांना पुढच्या दिशेने धक्का बसतो. मग वस्तूच्या गतिमान अवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही. म्हणजे जी वस्तू गतिमान आहे, तिला गतिमान राहायचंय. ते गतिमान अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून हे जे जडत्व आहे, त्याला म्हणतात गतीचं जडत्व. पहिलं होतं विराम अवस्थेचं जडत्व, स्थिर वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. दुसरं होतं गतीचं जडत्व, गतिमान वस्तू गतिमान राहण्याचा प्रयत्न करते. पुढचं बघा, पुढचं आहे दिशेचं जडत्व. म्हणजे बघा, दिशेचं जडत्व कशाला म्हणतात? तर वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. त्याला काय म्हणतात? दिशेचं जडत्व असं म्हणतात. उदाहरणार्थ इथं दिलंय आपण बघूया धार लावणाऱ्या चाकावरून जेव्हा ठिणग्या उडतात, स्पर्शिकेच्या दिशेने ठिणग्या उडतात. हे काय आहे? दिशेचं जडत्व. का? कारण ते जे व्हील आहे ते मूव्ह होत जातात, तर त्याची दिशा बदलत जाते आणि त्यामुळं त्याच्या ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही आणि त्याला काय म्हणतात? दिशेचं जडत्व म्हणतात. इनर्शिया ऑफ डिरेक्शन असं म्हणतात. अजून एखादं उदाहरण घेऊया. वाहन गतिमान असताना चाकाला लागलेला जर चिखल चाकाच्या स्पर्शरेषेवरून उडाला, तर बघा किंवा अगदी एखादं वाहन फिरायला लागलं आणि एक चिखल आहे त्याच्या चाकाला लागलेला, तर ते चिखल असं उडालं, तर ते काय असतं? तर दिशेचं जडत्व असतं. ते असं दूर फेकलं जातं, परंतु हे जे आहे ते दिशेचं जडत्व आहे. असे जडत्वाचे 3 प्रकार आहेत. पुढे जाऊयात आपण. हे आहेत आपले सर आयझॅक न्यूटन. 25 डिसेंबर 1642 ते 20 मार्च 1727 या कालावधीमध्ये सर आयझॅक न्यूटन यांनी अशी अनेक कामं केली. त्यांना गतीचे गणितीय शिल्पकार असं देखील म्हणतात. महान प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ असे ते आहेत. तर गॅलिलिओची जी जडत्वाच्या संकल्पना आहेत, त्यांना अचूक गणितीय नियमांचं स्वरूप देण्याचं काम सर आयझॅक न्यूटन यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या या महान कार्यासाठी 1705 मध्ये त्यांना सर हा इंग्लंडचा राजकिताब देखील मिळालेला आहे.
तर आता न्यूटन यांनी गतीचे कोणते नियम सांगितलेत ते आपण बघूया. आपल्या सर्वांना माहित आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन कशाशी संदर्भात आहे, तर हा देखील पुन्हा जडत्वाशी संबंधात आहे. तर काय सांगतो हा नियम, जर एखाद्या वस्तूवर जोपर्यंत कोणतंही बाह्य बल काम करत नाही तोपर्यंत स्थिर वस्तू स्थिर राहते आणि गतिमान वस्तू गतिमान राहण्याचाच प्रयत्न करते. मग आपण जी मगाशी जडत्वाची संकल्पना पाहिली बघा, की स्थिर वस्तू स्थिरच राहण्याचा प्रयत्न करते, गतिमान वस्तू गतिमानच राहण्याचा प्रयत्न करते. ही जी स्थिती आहे आणि यालाच न्यूटनचा पहिला नियम असं म्हणतात, त्याला म्हणतात समतोलाचा नियम. ती वस्तू समतोल राहण्याचा प्रयत्न करत असते. विरामावस्थेतली वस्तू विरामावस्थेत राहण्याचा प्रयत्न करत असते, तर गतिमान वस्तू ही गतिमानच राहण्याचा प्रयत्न करत असते. जडत्वाची जी सर्व उदाहरणं आहेत ती न्यूटनच्या फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये मोडतात. पुढचा प्रकार बघूया, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणजे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. तर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय सांगतो बघा, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. संवेग काय आहे, तर संवेग म्हणजे वस्तुमान गुणिले वेग, P इज इक्वल टू m इंटू v. एखाद्या गाडीचं वस्तुमान आणि त्याचा वेग हे दोघं मिळून त्या गाडीचा संवेग ठरवतात. मग हा जो संवेग असतो तो संवेग हा काय कशाशी समानुपाती असतो, तर प्रयुक्त केलेलं जे बल असतं त्याच्याशी तो डिरेक्टली प्रपोर्शनल असतो. या संवेगाचं एकक जे आहे ते किलोग्रॅम मीटर पर सेकंद असं आहे. आणि हा न्यूटनचा दुसरा नियम आहे. तो संवेग आणि बलाचा संबंध दर्शवतो. यालाच आपण मोमेंटम असं म्हणतो. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. बघा न्यूटनचा दुसरा नियम काय आहे, तर संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे कायम बलाच्या दिशेने होते. मग याचं SI पद्धतीतील एकक काय आहे, बलाचं एकक तर न्यूटन आहे. आणि किलोग्रॅम ह्याचं संवेगाचं सूत्र काय आहे, संवेगाचं SI मध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असं त्याचं एकक आहे. आणि बलाचं CGS पद्धतीमधील एकक जे आहे ते डाईन आहे. बलाचं SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे आणि CGS पद्धतीतील एकक डाईन आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल की यावरही उदाहरणं येऊ शकतील. F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन. त्यानंतर तिसरा नियम आहे बघा, न्यूटनचा तिसरा नियम. तर हा न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो, प्रत्येक क्रियाबलाला समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल देखील काय करत असते, अस्तित्वात असते. त्याच्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध असतात. म्हणजे जिथे ऍक्शन होते तिथे रिॲक्शन होते आणि ह्या दोन्हीमध्ये फक्त त्यांची दिशा ही परस्पर विरुद्ध असते आणि ही बल ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात. बल कधीही एकटं अस्तित्वात नसतं, तर बलाला तेवढ्याच परिमाणाचं प्रतिक्रिया बल देखील काय करत असतं, काम करत असतं. ह्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर जेव्हा एखाद्या बॅटनं चेंडूला मारलं तेव्हा चेंडू सुद्धा काय करतो, समान प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करत असतो. एखादी बंदुकीमधून गोळी झाडली आपण, तेव्हा बंदूक गोळीवरती बल प्रयुक्त करतं, त्यामुळे गोळीला वेग प्राप्त होतो. पण त्याच वेळेला ती गोळी देखील समान बल हे विरुद्ध दिशेने बंदुकीवर प्रयुक्त करते. म्हणून बघा, बंदूक मारणारा जो व्यक्ती असतो, ज्याने खांद्यावर बंदूक ठेवलेली असते, तर खांदा सुद्धा असा मागं येतो, कारण त्या गोळीनं त्या बंदुकीवर तेवढंच इक्वल अँड ऑपोजिट समान आणि विरुद्ध दिशेनं बल प्रयुक्त केलेलं असतं. अग्निबाणात सुद्धा हे तत्व वापरलं जातं बघा. रॉकेट जेव्हा रॉकेट उडवलं जातं ते देखील न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित उदाहरण आहे. मग इथं काय होतं, अग्निबाणामधील इंधन प्रज्वलित होतं तेव्हा रासायनिक क्रियामुळे त्या इंधनाचं ज्वलन होतं. ज्वलनाद्वारे निर्माण झालेले जे उष्ण वायू असतात, हे उष्ण वायू अग्निबाणाच्या शेपटीकडील बाजूला असलेल्या छिद्रातून जोरात बाहेर ढकलले जातात
आणि या वायूमुळं काय होतं, तेवढ्याच परिमाणाचं इक्वल अँड ऑपोजिट बल काय केलं जातं, अग्निबाणावर प्रयुक्त केलं जातं. आणि म्हणून अग्निबाण किंवा रॉकेट हे सरळ काय होतं, आकाशाकडे किंवा अवकाशाकडे काय केलं जातं, प्रक्षेपित केलं जातं. म्हणजे ही जी आहेत ती न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरती आधारित उदाहरणं आहेत. त्याला आपण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन असं म्हणतो. उदाहरणं इथं दाखवलेली आहेत बघा. पहिलं आहे इंधनाचं ज्वलन. एक क्रियाबल झालं. हे वायू काय करत असतात, रॉकेटच्या शेपटीकडील भागातून जोरानं खाली येतात. पण जेव्हा ते खाली येतात, त्यावेळेला ते काय करतात, त्या वायूच्या दाबाच्या विरुद्ध तितक्याच परिमाणाचं इक्वल अँड अपोझिट बल काय करतात, रॉकेटवर प्रयुक्त करतात. आणि म्हणून हे जे भाग आहेत ते खाली हे जे वायू आहेत ते खाली ढकलले जातात आणि रॉकेट जे आहे ते वर ढकललं जातं. आणि म्हणून ते अतिशय वेगानं काय होतं, अवकाशामध्ये प्रक्षेपित केलं जातं. हे न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनवर आधारित उदाहरण आहे. आता हे जे आहे ते आपल्याला सर्वांना माहित आहे की अंतिम सत्य काय आहे, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं ज्याला म्हणतात, संवेग अक्षय्यतेचा नियम. मग संवेग अक्षय्यतेचा नियम काय सांगतो बघा, की दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल, तर त्यांच्यामध्ये क्रिया होण्याच्या पूर्वीचा संवेग आणि नंतरचा संवेग हा स्थिर राहतो. म्हणजे दोन वस्तूंची टक्कर झाली, तर आघातापूर्वीचा संवेग आणि आघातानंतरचा संवेग हे समसमान असतात. म्हणजेच काय बघा, याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं म्हणतात. द मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे टक्कर होण्यापूर्वीचा संवेग आणि त्यानंतरचा संवेग हा कायम समान असतो. हे आपल्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं त्याला म्हणतात. हे देखील कशावरती आधारित आहे, तर न्यूटनच्या गतिविषयक नियमांवरतीच आधारित आहे. तर आज आपण गतीचे प्रकार पाहिले. त्यानंतर आपण बल कशाला म्हणतात पाहिलं, त्वरण कशाला म्हणतात ते पाहिलं, जडत्वाची संकल्पना पाहिली. गॅलिलिओ यांनी कोणकोणत्या प्रकारचे जडत्व सांगितले हे पाहिलं. त्यानंतर आपण हे पाहिलं की सर आयझॅक न्यूटन यांनी हे जे गतिविषयक नियम आहेत त्यांना गणितीय सूत्रामध्ये कसं कन्व्हर्ट केलं, किंवा न्यूटनचे जे 3 लॉ आहेत, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतात, त्याच्यावर आधारित उदाहरणं काय आहेत. पहिला नियम जो आहे तो जडत्वावर आहे, दुसरा नियम जो आहे तो संवेगावर आहे, आणि तिसरा नियम जो आहे तो ऍक्शन रिॲक्शन फोर्सवर आहे. म्हणजे न्यूटनचा तिसऱ्या नियमावर आधारित उदाहरणं पाहिली. अशा पद्धतीनं आपण हे सर्व भाग अतिशय बारकाईने अभ्यासलेले आहेत. सूक्ष्म कणांच्या जडत्वापासून ते अथांग विश्वातील ग्रहांच्या गतीपर्यंत सर्व काही एका गणितीय आराखड्यावरती चालतं. आणि हे जे गणितीय आराखडे आहेत ते आपल्याला सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेले आहेत. गॅलिलिओंची दूरदृष्टी आणि न्यूटन यांचे हे जे अचूक नियम आहेत, आपल्याला ते फक्त भौतिकशास्त्र शिकवत नाही, तर संपूर्ण विश्वाचा समतोल कसा राखला जातो हे लास्टला आपण बघितलं की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे. इथपर्यंतचा भाग आपण आज अभ्यासलेला आहे. तर आपण काय करूया, याच्यावरती काही प्रश्न पाहूया.
तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहेत, तर आपण काही प्रश्न घेऊया. याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला ग्रुपवर मिळतील. तर तुम्ही नक्की पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. त्या सर्व भागांचं वाचन करा. जे महत्त्वाचे वाटतात ते फॉर्म्युले असतील, संकल्पना असतील त्या लिहून घ्या आणि अ, ज्या छोट्या-छोट्या टेस्ट आपल्याला साप्ताहिक टेस्ट येतात किंवा अगदी छोट्या प्रत्येक भागावरती टेस्ट असतात, त्या देखील सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आपण घेऊयात. स्क्रीनवर जो दिसतोय आपल्याला. वस्तूच्या ठराविक वेळेत होणाऱ्या स्थानबदलाला काय म्हणतात? कार्य, त्वरण, गती आणि बल. ठराविक वेळेमध्ये होणाऱ्या स्थानबदलाला काय म्हणतात? बरोबर आहे. उत्तरं यायला सुरुवात झालेली आहे. व्हेरी गुड. तर वस्तूच्या ठराविक वेळेमध्ये होणाऱ्या स्थानबदलाला त्वरण असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये प्रवास करते, तेव्हा त्या गतीला काय म्हणतात? रेषीय गती, यादृच्छिक गती, आंदोलित गती आणि नियतकालिक गती. बरोबर आहे. सरळ रेषेमध्ये प्रवास करते. इथंच आपल्याला उत्तर मिळतं. ती आहे रेषीय गती. व्हेरी गुड. यादृच्छिक गतीमध्ये दिशा बदलत जाते. आंदोलित गतीमध्ये पुढे मागे होतं किंवा वर खाली होतं आणि नियतकालिक गती हा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये ठराविक निश्चित वेळेमध्ये जी गती असते म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं असेल, स्वतःभोवती फिरणं असेल, या गोष्टींना एक निश्चित वेळ आहे. त्याच काळामध्ये ती गती त्यांनी अवलंबलेली असते आणि याला आपण नियतकालिक गती म्हणतो. मग वस्तू जेव्हा एका सरळ रेषेत प्रवास करते, तेव्हा त्या गतीला आपण रेषीय गती म्हणतो. पुढचा प्रश्न घेऊयात. घड्याळाच्या काट्यांची गती ही कोणत्या प्रकारची असते? वर्तुळाकार, यादृच्छिक, रेषीय, आंदोलित. बरोबर आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. वर्तुळाकार गती. व्हेरी गुड. शीतल निमकर मॅडम, येस. तर घड्याळांच्या काट्यांची गती ही वर्तुळाकार प्रकारची गती असते. पक्ष्यांच्या उडण्याची गती कोणत्या प्रकारची असते मग? बघा, ऑप्शन बघा परत एकदा. पक्ष्यांच्या उडण्याची गती कोणत्या प्रकारची असते? येस, यादृच्छिक गती. तिथं कोणतंच बंधन नाही. म्हणून पक्ष्यांच्या उडण्याची जी गती असते ती यादृच्छिक प्रकारची असते. पहिला जो प्रकार पाहिला गती आणि गतीचे प्रकार, त्याच्यावर नियर बाय 25 क्वेश्चन्स आहेत. नक्की तुम्ही ते सॉल्व्ह करा. त्यानंतर आपण जे नंतर पाहिलं, जडत्व म्हणजे काय, संवेग म्हणजे काय, याच्यावरचे पण आपण 4-5 प्रश्न घेऊयात. ह्याच्यातला 5वा प्रश्न आपण घेऊयात. 25 प्रश्नांची PDF तुम्हाला ग्रुपवर मिळेल. एखादी वस्तू ठराविक वेळेमध्ये जर एक समान अंतर कापत असेल, तर त्याला कोणत्या प्रकारची गती म्हणतात? आंदोलित, एकसमान, रेषीय. ठराविक वेळेत समान अंतर कापणं. येस. येस सर. बरोबर आहे. एकसमान रेषीय गती असं त्याला म्हणतात. येस मॅडम. येस, व्हेरी गुड. तर एखादी वस्तू ठराविक वेळेत जर समान अंतर कापत असेल, तर त्या गतीला एकसमान रेषीय गती असे म्हणतात. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. ही PDF तुम्ही जरूर पहा. प्रश्न नक्की सोडवा. आता जो पुढचा प्रकार आपण पाहिला त्याच्यावरचे काही प्रश्न घेऊयात. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. न्यूटनचा पहिला नियम हा कशाशी संदर्भात आहे? कशाशी संबंधित आहे? संवेग, कार्य, त्वरण की जडत्व? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. येस. सर्वेश आडसुळे सर. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर. तर न्यूटनचा पहिला जो नियम आहे, येस सदफ मॅडम, करेक्ट. इनर्शियाशी रिलेटेड आहे. जडत्वाशी हा पहिला नियम काय आहे? संबंधित आहे.
पुढचा प्रश्न बघूयात आपण. वस्तूच्या संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा कोणता गतिविषयक नियम आहे? पहिलं ऑप्शन आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम, दुसरा नियम, तिसरा नियम की पहिला नियम? संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा कोणता नियम आहे? येस. बघा पुन्हा विचार करा, संवेगाशी रिलेटेड जो नियम होता तो कितवा होता? बघा याचं उत्तर आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. पहिला नियम जडत्वाशी संबंधित आहे, दुसरा नियम संवेगाशी संबंधित आहे आणि जो तिसरा नियम आहे तो क्रिया आणि प्रतिक्रिया बलाशी संबंधित आहे. मग संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा दुसरा नियम आहे. पुढे जाऊयात आपण. तिसरा प्रश्न. प्रत्येक क्रियाबलाला तितकेच आणि विरुद्ध इक्वल अँड ऑपोजिट प्रतिक्रिया बल असते. हा कितवा नियम आहे? तिसरा, पहिला, दुसरा का ऊर्जा अक्षय्यतेचा नियम? येस, करेक्ट. व्हेरी गुड. हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. पुढचा प्रश्न. बल, वस्तुमान आणि त्वरण यांच्यातील संबंध दर्शवणारं सूत्र काय आहे? F is equal to A divided by M. F is equal to M plus A. F is equal to mass into acceleration, M into A. F is equal to M divided by A. बघा प्रयत्न करा. काय उत्तर असेल याचं? येस, करेक्ट. F is equal to M into A. Force is equal to mass into acceleration. तर शेवटचा प्रश्न आपण घेतोय. याचेही 25 प्रश्न आपण काढलेले आहेत. बघा 5वा प्रश्न असा आहे. बस अचानक सुरू झाल्यावर प्रवासी हे पाठीमागच्या दिशेला झुकतात. हे कशाचं उदाहरण आहे? गतीचं जडत्व, त्वरण, विराम अवस्थेचं जडत्व की संवेग? व्हेरी गुड. येस, हे जे आहे ते विराम अवस्थेचं जडत्व आहे. येस, करेक्ट. याही प्रकारचे 25 प्रश्न आपल्याला ग्रुपवर अवेलेबल होतील. तर सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.